मुक्ताईनगर नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचा दावा, उमेदवारी केली जाहीर। मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे आरक्षण झाल्यानंतर राजकीय मोर्चेबांधणी सुरू असतानाच काँग्रेसने या जागेवर दावा केला आहे। ज्येष्ठ नेते डॉक्टर जगदीश पाटील यांनी यासाठी ॲडव्होकेट अरविंद गोसावी यांच्या सौभाग्यवती रेखा गोसावी या उमेदवारी करणार असल्याचे घोषित केले। पहा वृत्तांत। निवडणूक होऊ घातलेली आहे। मुक्ताईनगर नगरपंचायतीचे याच्यातलं नगराध्यक्ष पद याच्याकडून काँग्रेस उमेदवार म्हणून जाहीर होणार आहे होत आहे। याबद्दल आता आपल्या मुक्ताईनगर नगरपंचायतचा निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये महिलांसाठी राखीव असल्याने काँग्रेसतर्फे आमचे ज्येष्ठ सहकारी ॲडव्होकेट अरविंद गोसावी यांच्या सौभाग्यवती रेखा गोसावी यांना आम्ही उमेदवारी देण्याचा विचार केलेला आहे। आणि तशी मानसिकता अरविंद गोसावी साहेबांची आणि वहिनींची झालेली असल्याने बरेच दिवसापासून त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा होती आणि महिलाची जागा निघाल्याने त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर दिसत आहेत। मागील 2 वर्षापेक्षा अधिक काळ मुक्ताईनगर नगरपंचायत झाल्यापासून इथे प्रशासक राज असल्याने मुक्ताईनगर नगरपंचायतच्या सोयीसुविधा यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे। इथे कोणतेही मुख्य अधिकारी येण्यास तयार नाही, आले तर ते प्रभारी असतात। त्यामुळे ह्या नगरपंचायतला प्रशासक राज असून त्याला कोणी वाली नाही अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं। आणि मागच्या ग्रामपंचायतचा वेळ असेल किंवा नगरपंचायत झाल्यापासूनची काही कालावधी असेल, याच्यामध्ये काही ज्या सुविधा झाल्या पाहिजे, बेसिक सुविधा ज्या आहेत, पिण्याचं पाणी असतील, गटारी असतील, रस्ते असतील किंवा स्वच्छता असेल, याच्यासाठी जे नगरसेवक किंवा ग्रामपंचायतचे सदस्य यांनी जो रेटा लावायला पाहिजे होता की जे सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या देण्यात आलेल्या नाही। म्हणून यावेळेस आमची काँग्रेसची अशी इच्छा आहे की आपण स्वबळावरती काँग्रेसने लढलं पाहिजे। म्हणून आमचे उमेदवारीचे सर्व प्रभागवाईज रचना सुरू झालेली आहे। उमेदवार आमचे वारंवार येऊन भेटत आहेत की मला उमेदवारी द्या, आम्ही या प्रभागात लढू, त्या प्रभागात मी राहतो। तसे नगराध्यक्षासाठी आमच्याजवळ फक्त एकमेव आमचे ज्येष्ठ सहकारी जे आहेत अरविंद गोसावी यांच्या सौभाग्यवती यांच्या फॉर्म भरण्याच्या आम्ही तयारीत आहे, त्यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहोत। दादा, युती कधी झाली तर काय सांगणार? युती झाली तर ज्येष्ठ आम्ही सगळे एकत्र बसू। पक्षाचे ज्येष्ठ नेते येतील, जिल्हाध्यक्ष येतील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील असतील, आमचे ज्येष्ठ नेते आघाडीचे आता एकनाथराव खडसे साहेब आहेत, रोहिणीताई आहेत। आम्ही सर्व एकत्र बसून निर्णय घेऊ। आज जरी काँग्रेस जाहीर करत असले तरी आम्ही प्रबळ दावेदारी किंवा इच्छा व्यक्त करत असताना तसं आम्ही त्यांना सांगू की आम्हाला नगरसेवकापेक्षा नगराध्यक्षाची जागा तुम्ही सोडा, चर्चा विषय होईल। हो, मी 1984 साली या गावामध्ये हॉटेली व्यवसाय करायला आलो। तेव्हा जी चौफुलीची परिस्थिती होती, रस्त्यांची परिस्थिती होती, ती आजही कायम आहे। रस्त्यावरचे खड्डे की खड्ड्यावर रस्ते, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे, ही शोकांतिका गावाची आहे। मला टीका कोणावर करायची नाही। एवढे 2 आमदार, एक मंत्री, एक प्रदेशाध्यक्ष, एवढे मोठे नेते मंडळी असताना ज्या प्रमाणात विकास व्हायला पाहिजे होता त्या प्रमाणात झालेला नाही। इथे महत्त्वाचे प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न। इथे युवकांच्या हाताला काम नाही। भाजीपाल्याचं मार्केट उठसुट्टे उठवलं जातं, त्यांना पर्यायी जागा देणं गरजेचं आहे। कारण एक दुकान जर लावलं तर त्या दुकानावर 10 ते 15 लोक पोट भरू शकतात। त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी गावात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तो इतक्या वर्षात सुटलेला नाही। का सुटलेला नाही त्याच्यात आपल्याला जायचं नाही, पण तो सोडवण्याचा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू। जर माझ्या मिसेसला पक्षाने संधी दिली तर सर्व नगरसेवकांना पक्षविरहित राजकारण करून सर्वांना सोबत घेऊन गावाचा आम्ही विकास करण्याचा प्रयत्न करू। काँग्रेस श्रेष्ठींनी उमेदवारी देण्याचा प्रश्न आहे आणि जर युतीमध्ये काही ठरलं तर ते आम्ही मान्य करू। अडून बसणार नाही, पण लोकसभा राष्ट्रवादीने लढवली, विधानसभा राष्ट्रवादीने लढवली, एवढे मोठे निवडणुका
नगरपंचायतची जागा काँग्रेसला सोडावी एवढी रास्त मागणी आम्ही त्या नेत्यांकडे करणार आहे, सगळे मिळून. याच्यावर जे होईल ते आम्हाला मान्य राहील. ज्या गटारीची जर परिस्थिती पाहिली तर गटारीतून पाणी जाते की गटारीच्या बाहेरून पाणी जाते. निकृष्ट प्रतीचं बांधकाम झालेलं आहे. रस्ते गावामध्ये जसे शरीरामध्ये या रक्तवाहिन्या असतात त्या जेवढ्या मोकळ्या असल्या तेवढं शरीर सुरळीत चालते, तशा गावाच्या रक्तवाहिन्या हे रस्ते असतात. परंतु एकही रस्ता गावामध्ये धड राहिलेला नाही. का नाही ते पडत आपल्याला जायचं नाही, पण ही परिस्थिती सुधारायची आहे. गटारींची, रस्त्यांची, जे जे महत्त्वाचे प्रश्न जे जे पुढे आहेत ते सगळे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रत्येक गल्लीमध्ये फिरून मी तर जर आम्हाला पक्षाने संधी दिली आणि जनतेने साथ दिली तर आम्ही दर महिन्याला एका वार्डातल्या मिटिंगा दर आठवड्याला ठेवत जाऊ. नगरपालिकेचे कर्मचारी सोबत घेऊन तिथल्या अडचणी, ते कोणत्याही पक्षाचा नगरसेवक असला तर त्यांना एकच सांगेल मी, बाबा तुम्ही या नगरपंचायतचे नगरसेवक आहे, पक्षाचा प्रश्न येणार नाही. प्रत्येक वार्डात मिटिंग घेऊन तिथले समस्या घेऊन आणि मग ते पुढून कशा सोडवायचे ते आम्ही सगळे नेते मंडळी त्यासाठी प्रयत्न करू. त्यांना बसून डॉक्टरही आहेत, जगदीश पाटील साहेब, काँग्रेसची आमची टीम आहे, जुने जाणते लोक आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा, नवीन रक्त आहे, त्यांच्यातला उत्साह आणि जे सगळ्या परिस्थितीचा आम्ही गोळाबेरीज करून पूर्ण तयारीनिशी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर त्याबद्दल नाव सांगा तुमचं. मी या गावात 38 वर्षापासून राहते. तुम्ही पाहताय गावाचा विकास काय झालेला आहे. त्याच्यामुळे मूलभूत गरजांसाठी मी प्रयत्न करेन. जर मला काँग्रेस पक्षातर्फे तिकीट मिळालं तर. आणि सोबत आहे दारांचे, इथे महिलांना पण सुरक्षितता नाही आहे, मुलांना बेरोजगार नाही आहे, आणि म्हणजे फिल्टर पाण्याचा प्रश्न पण आहे. गावात स्वच्छता नाही आहे. नगर शहरात भाजीपाला मार्केट व्यवस्थित नाही आहे. त्यांना पण आपण न्याय द्यायचा प्रयत्न करू. या सगळ्या सुविधांसाठी प्रयत्न करण्याचा तयारी आहे.